बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ह.मो. मराठी लिखित एक कथा, परमाणू. आपल्या नव्या कोऱ्या सायकलीवर बसून ती फॅक्टरीकडे निघाली तेव्हा तिचं तिलाच वाटून गेलं, आपण उल्का नावाची एखादी मुलगी नसून, माणूस नसून एक फुलपाखरू आहोत. सहज हवेत तरंगत तरंगत भिरभिरणारं, स्वतःचं वजन नसणारं, हलकं हलकं, काही त्रास म्हणून नाहीच. पॅडल मारायची कृती करायची, पण ते काम आपले पाय करताहेत हे जाणवतही नाही. पॅडल किती सहज फिरतेय, सायकल कशी सहज पळतेय. फुंकर मारून कोणीतरी एखादं पीस हवेत सोडावं ना, अगदी तशी. चेनचा कुरुकुरु आवाज अगदी कसा छान वाटतोय कानांना. सायकलवरून तिच्या स्वतःच्या कोऱ्या करकरीत लाल चुटूक रंगाच्या छोट्याशा ट्रिंग ट्रिंग घंटी बसवलेल्या सायकलवरून जाताना त्या क्षणी तिला कोणी विचारलं असतं, तुला लताचा आवाज अधिक गोड वाटतो की तुझ्या सायकलच्या चेनचा, तर तिनं त्या क्षणी उत्तर दिलं असतं, या क्षणी तरी माझ्या कोऱ्या करकरीत सायकलचाच. गोड वाटतोय, पण हवा हवासाही वाटतोय, कानांना कसं अगदी तृप्त करतोय. आपली स्वतःची सायकल हे तिचं बालपणापासूनचं स्वप्न होतं. 5वी-6वीत असताना शेजारच्या मैत्रिणीच्या सायकलीवर उन्हाळ्याच्या सुट्टीत ती सायकल शिकली होती. शिकताना पडली होती, अनेक जागी तिला खरचटलं होतं. त्याबद्दल आणि मुख्यतः शेजारच्या मुलीच्या सायकलीवर ती शिकत असल्याबद्दल तिच्या वडिलांनी तिला दोष दिला होता, रागावून बोलले होते. पण तिला काही ते स्वतंत्र सायकल घेऊन देऊ शकले नाहीत. त्यांच्या पगारात संसाराचे साधेसुधे खर्चही भागत नव्हते. त्यामुळे मुलीला स्वतंत्र सायकल ही त्यांच्या दृष्टीनं चैन होती, उधळपट्टी होती. आणि गेलीस अर्धा मैल चालत म्हणून काही झिजून जात नाहीत पाय तुझे कार्टे, असा वर शेराही. तिच्या शाळेतल्या काही मुली सायकल घेऊन शाळेत येत, छोट्या छोट्या लाल निळ्या रंगाच्या डौलदार सायकली. आपली पण अशीच एखादी सायकल असावी असं तिला अगदी दररोज वाटे. आणि ती मिळण्याची शक्यता नाही हे लक्षात येताच दररोज ती खट्टू होऊन बसे. तिला नोकरी लागली आणि तिनं ठरवूनच टाकलं, बस आता आधी सायकल घ्यायची, लाल चुटूक चकाकत्या रंगाची, डौलदार, छोटीशी. जादूच्या गोष्टी ती असल्याप्रमाणे भिरभिर पळणारी आपली स्वतःची अशी एक सायकल. 1 वर्ष पैसे साठवावे लागले. पगार तरी असा कितीसा होता, 300 रुपये. 3-4 हजार कामगार काम करीत असलेल्या एका मोठ्या कारखान्यातील नोकरी. पण पगार मात्र इतकाच. सरकारी ठरलेले स्केल असलेल्या नोकऱ्या कुठं सर्वांसाठी वाढून ठेवल्यात. मिळेल ती करायची. तशी ती आपली नोकरी करू लागली, दरमहा पैसे साठवू लागली. तिच्याच कारखान्यात काम करणाऱ्या शेकडो जणांपाशी सायकली होत्या, पण त्यातल्या एका मुलीची सायकल तिला फार आवडली. म्हणून तिने मुलीची सायकल हातानं अगदी कुतूहलपूर्वक कुरवाळीत बघितली आणि विचारलं, केवढ्याला ग? तर उत्तर मिळालं, 500, फक्त 500. मला नोकरी लागली म्हणल्यावर पप्पाच म्हणाले तुला सायकल घे म्हणून. तिचे पप्पा तिला असं थोडंच म्हणणार होते. ती मुळात आधी कधी वडिलांना पप्पा म्हणत नसे, कारण तिला ही चांगली कल्पना होती की आपले वडील एकंदरीने पप्पा नसून साधे सरळ निम्न मध्यमवर्गीय जोशांच्या वाड्यातल्या 2 अंधाऱ्या खोल्यात राहणारे महाराष्ट्रीयन ब्राह्मण बाबा आहेत. एकदम 500-600 रुपये घालून सायकल घेणं त्यांना शक्यच नव्हतं. बरोबर 11 महिने झाल्यानंतर तिनं मैत्रिणीकडे आपले ठेवायला दिलेले पैसे मागितले. घरी नाहीत की बँकेत नाहीत. घरी ठेवले की ते हमखास कोणत्या तरी कारणासाठी घेतले जाणार. गॅसवाला आलाय, पैसे संपले, दे ग उल्का, असं होणार. किंवा
बाळ आजारी पडलाय तर औषधासाठी मागितले तर नाही म्हणू नयेत उल्का. असं सुनावलं जाऊन पैसे मायेच्या सक्तीनं काढून घेतले जाणार, तो धोका पत्करायला ती तयार नव्हती. पगार झाला की त्याच दिवशी घरी जाण्यापूर्वी 50 रुपये मैत्रिणीकडे सायकल फंडात जमा. 550 रुपये जमले होते. सगळ्या नोटा अगदी त्याच होत्या, तिनेच दर महिन्याला 6 तारखेला दिलेल्या. तिनं मोजून बघितल्या, 55. 10-10च्या 55 नोटा. पैसे घेऊन ती सरळ सायकलींच्या दुकानात गेली आणि आपणाला हवी तशी लाल चुटूक चकचकीत रंगाची छोटी डौलदार ट्रिंग ट्रिंग घंटी असलेली सायकल घेऊन बाहेर पडली. सायकलवर बसूनच निघाली, जणू बालवयापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या एका स्वप्नावर स्वार होऊन. घरी आली तेव्हा आईला म्हणाली, आई, मी सायकल घेतली, नवी कोरी करकरीत. आईनं बघितलं तर खरंच पोरीनं नवी कोरी सायकल आणलेली. आई म्हणाली, चल, मैत्रिणीची आणली असशील. नाही आई, मीच घेतली. असं म्हणून तिनं खरेदीची पावतीच दाखवली आपल्या नावाची. तेव्हा आईला ते खरं मानावंच लागलं. अगं पण पैसे का कर्ज बिर्ज काढलंस की बाई हप्त्यावर आणलीस? आईनं विचारलं. तेव्हा ती म्हणाली, नाही आई, अगदी रोखीनं आणली या. साठवीत होते मी पैसे वर्षभर, अगदी पहिल्या पगारापासून. सायकल घेण्या इतके साठले, म्हटलं आधी घेऊन टाकावी, नाहीतर आपल्या घरात काय कधी पैसा म्हणून पुरा पडत नाही. असं म्हणून तिनं आपल्या सायकलीला नजरेनं परत परत कुरवाळून घेतलं. रस्त्यावरून सायकल अगदी छान चालली होती. पिसासारखी ती अगदी सहज मजेत फुलपाखरासारखी जणू हवेत तरंगत तरंगत फॅक्टरीवर येऊन पोहोचली. फॅक्टरीच्या सायकल स्टँडला इतर अनेक जणी सायकली लावीतच होत्या. एकीने विचारलं, नवी का उल्का? होय, कालच घेतली. असं म्हणून उल्काने पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्या सायकलीला अभिमानाने कुरवाळलं व म्हटलं, आज अगदी किती छान वाटलं फॅक्टरीवर येताना. बसची कटकट नाही, बसले घरापाशी ती थेट इथं हजर. मोजून तुला सांगते, अवघी 28 मिनटं लागली बघ. नाहीतर रोज मोठा क्यू, मग बस नेमकी उशिरा. ती थांबणार नाही, थांबली तर कंडक्टर नेमका आपल्यावरच ओरडणार, जागा नाही. अगं इतकं टेन्शन असायचं. उशीर झाला कार्ड पंच व्हायला की लेट मार्क लावणार. इतकं येऊन सुद्धा बरं का, आज आणि आत्ता इथून पुढं ती कटकट नाही. बसलं, पॅडलिंग सुरू केलं की अर्ध्या तासात ऑफिस. भुर्र भुर्र, जणू मोटारीतून गेल्याप्रमाणे. मोटार? ती स्वतःशीच एरवी खिन्न, कडवट आणि तुच्छतादर्शक हसली असती. आहे आपल्या नशिबात कधीही मोटार? पण आज नाही. आपल्या नशिबात मोटार नाही याची खंत तिला आज तरी अजिबात वाटत नव्हती. आज सायकल घेतली आपण, नवी कोरी करकरीत, लाल चुटूक चकचकीत रंगाची, आपल्या स्वतःची, स्वकमाईची. अभिमान बाळगावी अशी. तिच्या 19 वर्षाच्या आयुष्यातला हा अगदी पहिलाच अनुभव होता. आपलं असं काहीतरी मिळवल्याचा. गरिबीपायी जे कधीच पूर्ण होणं शक्य नव्हतं, असं एक स्वप्न पूर्ण झाल्याचा. सगळं जीवनच आनंदमय करून टाकणारा असा. सायकल स्टँडला आपली सायकल अडकवून ती आपली पर्स हलवीत ऑफिसकडे निघाली. फॅक्टरी सुटून घरी जाताना आणि किती लवकर घरी पोचायला होईल नाही? अगदी अर्ध्या तासात. आज बसचा क्यू नाही, कटकट नाही. घरी गेल्यानंतर आधी बच्च्याला खूप फिरवायचं सायकलवरून. काल संध्याकाळी ती नवी कोरी सायकल घेऊन घरी आली तेव्हा तिच्या मावस बहिणीचा मुलगा बच्चा त्यांच्याकडेच होता. 4 वर्षाचा खट्याळ आणि लागवी पोरगा. त्याला उल्काच्या आईकडे ठेवून तिची बहीण कुठेतरी गेली होती. नवी सायकल म्हणताच तो आनंदून नाचू लागला. त्याचवेळी तिनं त्याला बसवून तिथल्या तिथे लहानशा 2 फेऱ्या मारल्या. पण त्यात त्याचं समाधान नव्हतं आणि तिचंही. उद्या संध्याकाळी ऑफिसातून आले की तुला फिरवीन हं बच्चू, अगदी खूप फिरवीन हं.
खरं म्हणजे बच्चू हे निमित्त. फिरायचं होतं उल्कालाच नव्या सायकलवरून. शहरातले सगळे रस्ते गरगरत भिरभिरत. नीलला सुद्धा सायकलवरची सैर फार आवडायची. तो नेहमीच आपल्या मित्रांच्या बरोबर जवळपासच्या सायकल सफरी करायचा. सायकल चालवायचाही मोठ्या हौसेनं आणि डौलानेच. तिनं पुन्हा आपण स्वतःशीच वापरल्या विशेषणाबद्दल खात्री करून घेतली. तो अतिशय डौलदार पद्धतीने सायकल चालवायचा. जणू सायकल म्हणजे एखादा अबलक वारू आणि हा त्यावर स्वार होऊन दौड करणारा कोणी वीर योद्धा. नील, त्याचं नाव नीलकंठ, पण उल्का त्याला नीलच म्हणायची. आपण सायकल घेतल्याचं त्याला समजल्यावर त्याला खूप आनंद वाटेल, आश्चर्यही वाटेल. कारण गेलं वर्षभर अगदी काल सायकल घ्यायचीच असं ठरवल्यावरही तिनं त्याला सांगितलेलं नव्हतं. न जाणो बेत बारगळायचा. आपल्या गरिबांच्या योजना, त्या बारगळायला काय असं मोठंसं निमित्त लागतं. आज संध्याकाळी नीलला गाठायचं का? यस, आधी त्याला गाठायचं. अगं नवी सायकल? तो विचारणार. मग नवीच? कुणाची? कुणाची म्हणजे काय? माझी. तू घेतलीस? हो. पैसे साठवले. वर्षभरात माझ्या अंगावर 2पेक्षा अधिक पातळ बघितलीस कधी तू? छान आहे. हां, छान आहे. आवडली? यस. आता मी येणार तुझ्याबरोबर सायकल ट्रिपला, माझ्या स्वतःच्या ह्या सायकलीवरून. वा वा, या गुरुवारी जाऊया. हां, नक्की. हां, आणि तुझ्या मित्रांचं टोळकं नको बरोबर. गुरुवारी दोघांच्याही फॅक्टऱ्यांना सुट्टी. 3-4 तास तरी नीलबरोबर सैर करायचीच. मी पण बघ कशी छान सायकल चालवते, ग्रेसफुल. लंच अवर होईपर्यंत ती अशी बुडाली होती आपल्या सायकलमध्येच. मनोमन अनुभवित होती आपल्या सायकलचे रंग, स्पर्श. तिच्या लेखी ते थंडगार लोखंडाचे रूप ही मुळी नव्हतेच. होते फुलांचे स्पर्श, खूप वर्षांपासून हवेसे असणारे स्पर्श. लंचसाठी शेकडो कामगार बसलेल्या कॅन्टीनमध्ये बसून नेहमीच्या मुलींबरोबर पोळी भाजीचा घास घेताना ती मुद्दामच म्हणाली, आज सायकलवर आले मी माझ्या. हे एवढं सांगताना तिचं हृदय इच्छापूर्तीच्या एका अपूर्व आनंदाने भरून आलं होतं. अय्या, घेतलीस तू नवी? बरोबरच्या मुलींपैकी एकीनं कौतुकानं विचारलं. हो, कालच संध्याकाळी. आणि लगेच ती म्हणाली, आज किती छान वाटलं येताना. नाहीतर अगं रोजची कटकट बसची. आज घरी गेल्यावर बच्चाला फिरवायचं आहे भरपूर मला. म्हणजे तू डबल सीट घेणार त्याला? आणखी एकीनं डोळे मिचकावीत विचारलं. बच्चा म्हणजे बहिणीचा छोकरा ग. इतका द्वाड आहे अगं. काल सायकल बघितली आणि हट्टच धरून बसला मला फिरव म्हणून. म्हटलं आज नाही उद्या. मग कोणी पेढ्याची मागणी केली, कोणी निदान डोसा चहाची. उल्का म्हणाली देईन, पण पुढच्या पगाराला. सर्वांना म्हणजे आपण 5 जणीच. हां, आणि उगीच बोंबाबोंब नाही करायची. देईन 5 जणींना डोसा मी. कन्फर्म करीत ती पुन्हा म्हणाली, पण पुढल्या पगाराला. या पगारातले 50 गेले सायकलला. दर महिन्याला साठवत होते ना 50. मग पुन्हा खंत वाटल्यागत म्हणाली, एकच महिन्याला परवडत नाही ना फार खर्च. एक सायकल घेतली साधीशी तर गेलं वर्षभर साठवीत होते पैसे. स्कूटर तरी घ्यायची, निदान लुना. त्यांच्यापैकीच कोणीतरी म्हणाली, स्कूटर? सायकल घेतली तिनं तेच केवढं तरी वाटतंय मला. आमच्यासारख्यांना सायकल घेणं म्हणजे किती कठीण असतं अगं. परवडत आहेत का सायकलीच्या किमती तरी? सोबतीन म्हणाली. आणि ते ऐकून उल्का स्वतःवरच खुश झाली. आपण ते जमवलं. सायकल घेणं, नवी कोरी करकरीत लाल चुटूक रंगाची सायकल. लंच अवर संपून गेल्याचा भोंगा झाला आणि सगळे कामगार आपापल्या खात्याकडे रवाना झाले. थोडा वेळ विश्रांतीसाठी बंद पडलेली मशीन्स प्रचंड पोलादी स्वरात पुन्हा गरगरू लागली.
टेलिफोन बोर्डचे, टेलेक्स बोर्डचे दिवे मिचमिचू लागले. रिंगा वाजू लागल्या. डिक्टेशन सुरू झालं. टाईपरायटर्स थडथडू लागले. कॅल्क्युलेटर्स चकमकू लागले. हॅलो, म्हैसून इलेक्ट्रिक ऑपरेटर, गिव्ह मी प्रोडक्शन मॅनेजर. हाय हिलच्या चपला फटफटू लागल्या. बूट खडखडू लागले. प्लॅनिंग, रिपोर्ट्स, टार्गेट्स, प्रोडक्शन, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, लॉस अँड प्रॉफिट्स, चीफ एक्झिक्युटिव्ह, जनरल मॅनेजर, शिफ्ट इंजिनियर, मार्केटिंग मॅनेजर्स. आवाजच आवाज. त्या असंख्य आवाजात उल्का पटवर्धनच्या टाईपरायटरचा आवाजही मिसळून गेला. ती टाईपरायटरवर खटखट करीत होती. तिच्या व तिच्या भोवतीच्या बायकांच्या टाईपरायटरचे आवाज घुमत असतानाच बाहेरचे आवाज तिच्या कानावर आदळू लागले. मुर्दाबाद, 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 प्रोडक्शन मॅनेजर मुर्दाबाद. प्रथम 5-50 लोकांच्याच आवाजात घोषणा झाल्या. 4-5दा घोषणा होता सगळी मशीन्स बंद झाली. सगळा घरघराट थांबला. माणसांची मोठीच्या मोठी गर्दी धावत पाण्याच्या महापुरी लोंढ्यासारखी धडधडत बाहेरच्या मैदानात कोसळत असल्याप्रमाणे पावलांचा दणदणाट चोहू दिशेने ऐकू येऊ लागला. तो आवाज ऐकताच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, अकाउंट्स डिपार्टमेंट, पर्सनल डिपार्टमेंट इत्यादी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे शेकडो व्हाईट कॉलर स्टाफचे कर्मचारी दारात खिडक्यात येऊन बसू लागले. त्या गर्दीतच उल्का पटवर्धनही होती. फॅक्टरीचं आवार प्रचंड मोठं होतं. सभोवती मोठी मजबूत भिंत होती. 4-5 मशीन शॉप्स होती. त्या ॲस्बेस्टॉस पत्र्यांच्या छपराखाली रात्रंदिवस घरघरणारी अवाढव्य यंत्र होती. लोखंडाचा ज्वल जहाल, लालबुंद रसरशीत रस ओतणारी आणि त्याचे मोल्ड बनवणारी यंत्र होती. त्या धगीत काम करणारे कामगार होते. एका शॉपच्या शेजारी दुसरं, दुसऱ्याच्या शेजारी तिसरं, चौथं, 5वं. 5ही यंत्रशाळांतून घरघरणारी यंत्र बंद पडली आणि तिथं काम करणारे शेकडो कामगार आपल्या काळ्या निळ्या मळकट तेलकट युनिफॉर्म्स सकटच मैदानात आले. कोणीतरी घोषणा दिली, मुर्दाबाद, मुर्दाबाद. त्या शेकडो कामगारांचा प्रतिसादाचा ध्वनी उमटला, प्रोडक्शन मॅनेजर शिंदे मुर्दाबाद. आणि घोषणांचा एकच गदारोळ माजला. त्या घोषणांचा ध्वनी फॅक्टरीवरच्या आभाळाला भिडू लागला. फॅक्टरी प्रिमायसेसमधल्या सर्व इमारतीत घुमू लागला आणि फॅक्टरी प्रिमायसेस भोवतीच्या उंच मजबूत दगडी भिंतीवर धडका देऊ लागला. शॉप नंबर 3 मधल्या एका कामगाराला असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर शिंदे यांनी जागच्या जागी थोबाडीत मारली होती आणि त्या शॉपमधले 550 कामगार एकदम बिथरून गेले होते. उत्कामाच्या भट्टीपाशी लोखंडाच्या उकळत्या रसाच्या लाल धगीत काम करणाऱ्या गणू चिलमे कामात चुकला होता आणि असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर शिंदे यांना त्यानं चूक करणं सहज नाही झालं होतं. त्यांचा राग शब्दावाटे व्यक्त होण्याऐवजी चिलमेच्या थोबाडीत भडकावण्याच्या कृतीतून व्यक्त झाला होता. थोबाडीत बसताच गणू चिलमे मोठ्याने ओरडला होता. त्याचं ओरडणं ऐकून आपापली कामं जागच्या जागी थांबून 3 नंबरच्या शॉपमध्ये त्याच्या आसपासचे कामगार त्याच्याभोवती जमले होते. साहेबाने कामगाराच्या कानशिलात भडकावली हे समजताच कामगारांपैकी एक जण म्हणाला, साहेब, त्याच्या कानशिलात भडकावली तर तो काय लहान पोर आहे का तुमचा गुलाम? त्या कामगाराने विचारला तो प्रश्न वातावरणात स्फोटक बनवायला पुरेसा होता. पण असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर शिंदे यांनी दिलेल्या उत्तराने त्या स्फोटक वातावरणावर ठिणगी पडली. कामगारांचा प्रश्न ऐकताच शिंदे म्हणाले, कामं धड करता येत नाहीत. आता जॉब बिघडला असता तर? बिघडला जॉब तर कंपनी बघील काय ते? तुम्ही त्याच्या कानशिलात का म्हणून भडकावली ते सांगा आधी. हा प्रश्न आला युनियन लीडर कापसे यांच्याकडून. तो प्रश्न ऐकून शिंदे काही खुलासा करू लागले तेव्हा कापसे म्हणाला, खुलासा नाही पाहिजे साहेब. आणि लगेच भोवती जमल्या कामगारांना त्याने आदेश दिला, काम बंद, काम बंद. त्या क्षणीच त्या शॉपमधली सगळी मशीन्स बंद झाली. सगळ्या हालचाली बंद पडल्या. गिरणी, क्रेन, साचे सगळी कामं जिथल्या तिथं थांबली. कापसेने घोषणा दिली, प्रोडक्शन मॅनेजर मुर्दाबाद, मुर्दाबाद. गणू चिलमे मारहाणीचा निषेध असो.
एका शॉपपासून दुसऱ्या शॉपपर्यंतचं अंतर 50-100 फुटांचं. कापसेने शिंदेसाहेबांचा दंड पकडीत त्यांना म्हटलं, चला चला. त्यावर शिंदे काहीच करू शकले नाहीत व कापसेच्या हाताच्या प्रेरणेने ओढले जाऊ लागले. कापसेने त्यांना ग्राउंडपर्यंत आणलं, उभं केलं, घोषणा दिल्या त्यांच्या मुर्दाबादाच्या. इतर कामगारांना आदेश दिला त्यांना घेराव घालण्याचा. इतर शॉप्समधल्या कामगारांपर्यंत या घटनेची बातमी मिनिटभरातच पोचली आणि सर्व शॉप्समध्ये इतरत्रही काम करणारे 2000 कामगार ग्राउंडवर एकत्र झाले. त्यांच्या गराड्यात असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर शिंदे. कापसे कोणाच्या तरी खांद्यावर उभा राहिला. त्यानं भाषण करायला सुरुवात केली. म्हणाला, एका ऑफिसरने एका कामगाराच्या थोबाडीत मारणं हा इथल्या 4000 कामगारांचा अपमान आहे. या गुन्ह्याची शिक्षा शिंदे साहेबाला मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. कामगार समूहाचा प्रचंड आवाज. चलो जनरल मॅनेजर, त्याने आदेश दिला आणि 1000 कामगारांचा तो क्रुद्ध जमाव जनरल मॅनेजरच्या ऑफिसच्या दिशेनं चालू लागला. जनरल मॅनेजरचं भव्य आलिशान एअर कंडिशन्ड ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर होतं. ते आपल्या ऑफिसच्या गॅलरीत येऊन परिस्थितीचा अंदाज घेतच होते. काय झालं आहे याची त्यांना पूर्ण कल्पना मात्र त्या क्षणापर्यंत आलेली नव्हती. 1000 कामगारांचा जमाव त्यांच्या ऑफिससमोर जमा झाला. कापसेला दिसले जनरल मॅनेजर. त्याने सांगितले खालून ओरडून, जनरल मॅनेजर साहेब खाली या, या खाली. त्यांनी वरूनच म्हटलं, काय झालंय ते मी ऐकून घेईन, पण आधी कामगारांनी आपापल्या शॉपमध्ये कामावर जावं. काम सुरू झालं पाहिजे. काम सुरू होणार नाही, कामगारांनी काम बंद केलंय. आणि पाठोपाठ कामगारांचा सगळा परिसर दणाणून टाकणारा घोषणांचा आवाज. शिंदे साहेबांना मोकळं करा, जनरल मॅनेजरचा आदेश. नाही करणार, नाही करणार, ते आमच्या ताब्यात आहेत. कापसेचं हे उत्तर ऐकून जनरल मॅनेजर चमकलेच. त्यांच्या भोवतीचे इतर अधिकारी चमकले व शिंदे यांच्या छातीत धडकीच भरली. मी सांगतो, शिंदे कामगारांची क्षमा मागतील. शिंदे यांच्याशी विचारविनिमय न करताच जनरल मॅनेजर म्हणाले, पण सर. शिंदे यांनी काही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा एका कामगाराने त्याच्या तोंडावर हात ठेवून त्यांचा आवाज आतल्या आतच बंद करून टाकला. क्षमा मागून भागणार नाही, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, आत्ताच्या आत्ता. कापसे म्हणाला. त्यांच्या मागणीला 1000 कामगारांनी प्रचंड घोषणांनी पाठिंबा दिला. जनरल मॅनेजर विचार करून म्हणाले, आधी त्यांच्या हातून काय घडलंय त्याची मी चौकशी करीन. चौकशीनंतर, आधी सस्पेंड. कापसेचा आवाज. पाठोपाठ 1000 कामगारांचा पाठिंबा घोषणांनी. अर्धा पाऊण तास अनिश्चितपणातच गेला. मशीन्स थांबलेली, इतर हालचाली थांबलेल्या, टाईपरायटर्स थांबलेले, हाय हिलचे फटाक आवाज घाबरून थांबलेले, बुटांचे खाडखाड आवाज संशयानेच थांबले, कॅल्क्युलेटर्स थांबले, रिपोर्ट्स, टार्गेट सगळं थांबलं. सर, पोलिसांना बोलू? सिक्युरिटी ऑफिसरने विचारलं. नो, जनरल मॅनेजर म्हणाले. थँक्यू सर. सिक्युरिटी ऑफिसरने आपली सूचना मागे घेतली. कामगारांची अस्वस्थता वाढली. जनरल आणि इतर मॅनेजर्स मंडळींची डोकी विचार करीत राहिली. परिस्थिती कशी हाताळावी, काय केलं तर काय होईल, काय नाही केलं तरी काय होईल. कामगार आधीपासूनच अस्वस्थ होते. 20% बोनसची मागणी कंपनीने गेल्या महिन्यातच फेटाळून लावली होती. कापसे आणि प्रतिस्पर्धी संघटनेचा गोडांबे दोघांनीही 20% बोनसची मागणी समान म्हणून ठेवली होती. गोडांबेंच्या युनियनच्या आणखीही मागण्या होत्या. त्याही मागण्या कंपनीने फेटाळल्या होत्या. सगळ्या कामगारांच्या मनात असंतोष धुमसत होता. शेकडो कामगारांच्या गराड्यात असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर शिंदे घाबरून गुदमरत असल्याप्रमाणे बसले होते. काहीतरी घडायची वाट बघत होते, विशेषतः आपली सुटका. कामगारांच्या घोषणांचा दणका सुरू झाला. सगळा परिसरच जणू थरथरू लागला घोषणांच्या आवाजाने. दर 2 घोषणांमागे एक घोषणा होती शिंदे यांच्या मुर्दाबादाची, त्यांच्या कृतीच्या निषेधाची.
त्या घोषणा ऐकताना शिंदे यांचं हृदय अधिकच धडधडत होतं. निर्वाणीच्या स्वरात शेवटी जनरल मॅनेजर म्हणाले, मी कामगारांशी बोलणी करायला तयार आहे. बोलणी नाहीत, आधी शिंदे यांना बडतर्फ करा. कामगारांच्या वतीने कापसे म्हणाला. इतर कामगारांनीही त्याला पाठिंबा दिला. शिंदे यांची सुटका तात्काळ झाली नाही तर मी पोलिसांना बोलावीन, जनरल मॅनेजरनं धमकावलं. धमकीची प्रतिक्रिया उलटीच झाली. कापसे म्हणाला, साहेब, पोलीस आले तर सगळ्या फॅक्टरीला आग लावतील कामगार. कापसेने जे सांगितलं त्याच्याशी इतर शेकडो कामगार सहमत होतेच. हो 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 असा आवाज करून त्याने आपल्या नेत्याच्या कथनाला पाठिंबा दिला होता. मॅनेजर मंडळी पुन्हा विचार करू लागली. मुख्य प्रश्न होता निदान कामगारांच्या गारड्यातून शिंदे यांची सुटका करण्याचा. शिंदे, जनरल मॅनेजर आणि इतर मंडळींना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता, पण शेकडो कामगारांच्या एकत्रित कुजबुजीतून त्याचा आवाजच मॅनेजरपर्यंत पोहोचत नव्हता. कामगारांच्या घोषणा मागून घोषणा सुरू होत्या. सगळा परिसर भयकंपित झाल्यागत झाला होता. वातावरण ताणलं जात होतं. जनरल मॅनेजरनी पुन्हा विनंती केली, निदान शिंदे साहेबांना इकडे पाठवा. आधी त्यांना बडतर्फ केल्याची ऑर्डर द्या, नाहीतर ते आमच्या ताब्यात आहेत. कापसे म्हणाले आणि त्यांनी शिंदेंकडे पाहिलं. शिंद्यांचं हृदय जणू क्षणभर धडधडायचं थांबलंच. आतल्या गुदमरलेल्या असंतोषाला थोड्याच वेळात जोड मिळाली ती बाहेरच्या असंतोषाची. आता पहिली शिफ्ट संपून सेकंड शिफ्ट सुरू व्हायची वेळ झाली होती. सेकंड शिफ्टलाही 1000 वर्कर्स होते. ते फॅक्टरीच्या मेन गेटशी जमा झाले आपल्या कामावर हजर होण्यासाठी. तेव्हा त्यांना आत चालला प्रकार कळला. एका कामगाराच्या कानशिलात एका अधिकाऱ्याने भडकावली आणि त्यामुळे कामगारांनी चिडून काम बंद केलं होतं आणि शिंदे यांना ताबडतोब बडतर्फ करण्याची मागणी केली होती. बाहेर असलेल्या कामगारांनीही कामगारांची बाजू पटली होती. आतल्या कामगारांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी बाहेरून घोषणा द्यायला सुरुवात केली. मेन गेट बंद होतं. अपमानित झालेले चिडलेले 2000 कामगार फॅक्टरीला घेरून राहिले. घोषणांचे आवाज आता अधिकच भीतीदायक वाटू लागले होते. जनरल मॅनेजरने अगदी शेवटचा इशारा दिला, शिंदे यांची सुटका करून पहिल्या शिफ्टच्या कामगारांनी ताबडतोब निघून जावं. दुसऱ्या शिफ्टच्या कामगारांनी कामावर हजर व्हावं. मी फक्त 5 मिनिटांची मुदत देतो. जनरल मॅनेजरचे शब्द विरण्याआधीच कामगारांच्या घोषणा झाल्या. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. घोषणांचा गदारोळ माजला. बाहेरच्या कामगारांनी मागणी केली, दरवाजा खोलो, दरवाजा खोलो. मॅनेजरतर्फे जाहीर करण्यात आलं, कामगार शांत होत नाहीत व शिंदे साहेबांची सुटका होत नाही तोवर गेट उघडलं जाणार नाही. मॅनेजराचे शब्द विरतात न विरतात तेवढ्यात बाहेरून दगडविटांचा मारा सुरू झाला कारखान्यावर. आतल्या कामगारांना तेवढी चितावणी पुरेशी ठरली. त्याने आत इकडे तिकडे पसरलेला लोखंडी माल घेऊन कारखान्याच्या इमारतीवर, मशीन्सवर, अधिकाऱ्यांच्या ऑफिसेसवर, मोटारीवर, स्कूटर्सवर फेकाफेकी सुरू केली. जनरल मॅनेजरने इशारा दिला, ताबडतोब हे थांबलं नाही तर मी पोलिसांना बोलावीन. तरीही दगडफेक, वीटफेक, लोखंडी मालाची फेकाफेक थांबलीच नाही. ती वाढलीच. बरोबर कामगारांच्या घोषणा आणि आरडाओरडा वाढला. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगमध्ये एकत्र झालेला सगळा स्टाफ भयभीत होऊन थरथरू लागला. उल्का आणि तिच्याबरोबरचे सगळेच. 10 मिनिटांनी पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजले. पाठोपाठ हवेत गोळीबार झाल्याचे आवाज. बाई ग, पोलिसांनी गोळीबार केला वाटतं. पाठोपाठ मेन गेट उघडून पोलिसांच्या गाड्या आतच आल्या. अश्रुधुरांची नळकांडी फुटली. सगळीकडे धुरच धूर झाला. डोळे भयंकर चुरचुरू लागले. आपोआप मिटले गेले. जणू सगळे आंधळे झाल्यासारखे सरपटू लागले, तरफडू लागले, सैरावैरा पडू लागले. अर्ध्या 1 तासाने सगळं शांत झालं. जनरल मॅनेजरने त्या दिवसापुरती सुट्टी जाहीर केली. शिंदे साहेबांना घरी पोचवण्यात आलं. आधी लेडीजनी बाहेर जावं, शक्य तेवढ्या लवकर, आवारात पोलीस असतानाच, जनरल मॅनेजरने आदेश दिला.
भयाने गाठून गेलेल्या महिला कर्मचारी भराभरा पण सावधगिरी बाळगीत आणि गटागटाने बाहेर पडल्या. उल्का सायकल स्टँडपाशी आली. कितीतरी सायकली अस्ताव्यस्त पडल्या होत्या. मोडून वाकून चेपून गेल्या होत्या. लाल चुटूक रंगाची उल्का पटवर्धनची सायकल ही तशीच पडून होती. स्टँडवरून ती कोणीतरी बाजूला फेकली होती, तुडवली होती. चाकं वाकून गेली होती, हँडल वाकून गेलं होतं, घंटी वाकडी झाली होती. आधीच अश्रुधुरामुळे तिचे डोळे चुरचुरत होते. आपली सायकल अशा अवस्थेत बघून तिच्या हृदयात दुःखाचा डोंबच उसळला. तिचं अत्यंत आवडतं असं माणूस कोणीतरी मुंडी मुरगाळून असं रस्त्यावर फेकून दिलं होतं. ती बसने घरी आली. बच्चा येऊन थांबला होता. तिचीच वाट बघत होता तो. तिला बघताच आनंदाने टाळ्या पिटत नाचू लागला. मावशी, मावशी, चल, सायकलवरून मला फिरवणार आहेस ना, तुझ्या नव्या सायकलवरून? बच्चाला तिनं काहीच उत्तर दिलं नाही. मोरीवर गेली आणि बराच वेळ डोळे धुत बसली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.